भावना व्यक्त करणं. प्लीज कृपया करून मॅच स्टार्ट करू नका. लिंगापाडा टीमचे एक्स्ट्रा खेळाडू प्लीज सातत्याने आम्ही वारंवार सूचित करतोय तुम्हाला, एक मोठी स्पर्धा खेळतायत आणि लाईव्ह ज्या स्पर्धा आहेत त्यामुळे तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. प्लीज लवकरात लवकर या, वेळीची दिरंगाई न करताना. सागर आणि कल्पेश पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. रोहित पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 1. हलक्या हाताने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. सॉफ्ट हँड बॉटम हँडचा वापर करत असताना सिंगल मेल रोहितच्या या बॉलवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन. प्रथम बॅटिंग करत असताना अप्रतिम हलक्या हाताने अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये हेच सातत्याने बेसिक क्रिकेट शिकवलं जातं असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. ज्या वेळेला तुम्ही ओरम क्रिकेटमध्ये येता त्यावेळेला हे बेसिक क्रिकेट कदाचित क्वचित हे खेळाडू विसरले जातात, परंतु अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आणि ओपन क्रिकेटमध्ये सातत्याने डिफेन्स हा शब्द वापरला जातो. चांगला फटका आहे ऑफ साईडला, चांगली फिल्डिंग, कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलच्या माध्यमातून चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3. हलक्या हाताने लेग ग्लान्स केलंय. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल वळेल तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 4 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. हलक्या हाताने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर केला होता. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि यस विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बसतोय जय द्वारकाधीश लिंगापाडा या टीमला कल्पेशच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. एका साईडला संघर्ष मुरबे नावातच संघर्ष आहे. मग ते अंडरआर्म क्रिकेट असो ओरम क्रिकेट असो, सातत्याने यश फाउंडेशन नुकतीच जी स्पर्धा पार पाडली गेली घुलीच्या मैदानात त्या ठिकाणी सुद्धा याच टीमने अप्रतिम खेळ दाखवला गेला होता. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये लाख मोलाची कामगिरी केली होती. अग्नेश यावेळेला आपण पाहतायत ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेला होता. पहिलं षटक यावेळेला कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर सागर आणि अग्नेश अशी जोडी ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सध्या सरावली हे गाव म्हटल्यानंतर सातत्याने आपण पाहताय ते एक कलाकार नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात आणि या सरावली गावची जी मुलं आहेत त्यांनी ग्लोवा ऑर्गॅनिक सोप जे आहे ते ब्रँड तयार केले गेले आणि खऱ्या अर्थाने हे ब्रँड लवकरात लवकर मार्केटमध्ये येईल आणि आलेला आहे. आणि ग्लोवा हे ऑर्गॅनिक सोप जे आपण पाहतायत नॅचरल जे आहे ते खऱ्या अर्थानं ग्लोवा सोप तुम्ही खरेदी करू शकता. आणि खऱ्या अर्थानं हे सरावलीचे जे आतापासूनच मास्टर माइंड असे आपण पाहिलं तर मुलं आहेत, म्हणजेच चाइल्ड ऑफ द फादर मॅन असं म्हटलं जातं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि हेच ग्लोवा जे ऑर्गॅनिक सोप आहे ते सध्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जर आपल्या मुलांना जर आपल्याला मोठं करायचं असेल तर आपल्या मुलांना तो पुढाकार द्या, त्यांना पुढे घेऊन या. आणि खरोखरच हॅट्स ऑफ असेल की एवढ्या कमी वेळेत आणि कमी वयामध्ये अशा प्रकारचं खूप चांगली निर्मिती केली, स्वतःचा एक ब्रँड तयार केलाय ग्लोवा. आणि हे त्या मुलांनी स्वतःकडे लक्ष तर दिलं परंतु त्या ब्रँडवर फोकस न करताना ते स्वतः आता ब्रँड बनलेले आहेत. म्हणजेच काय तर ग्लोवा हे आता सध्याच्या घडीला ऑर्गॅनिक सोप हे ब्रँड बनले गेलंय. त्यामुळे सरावलीच्या या मुलांना मानाचा सलाम असेल. 9 धावा झालेत
एक कडेच्या मोबदल्यामध्ये ऑफ साईडला खूप चांगला फटका, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झालाय. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. एक रन मिळेल वाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. अप्रतिम ऑन साईटला, परंतु डेड बॉल पंच घोषित करतायत. कृपया करून जी प्रॅक्टिस सुरू आहे पाठीमागे, ती थोडीशी प्रॅक्टिस बंद करा किंवा आपण बॉल न येण्याची फक्त दखल घ्या. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉलचा सध्या खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक दुसरा आहे जय द्वारकाधीश लिंगापाडा. संघ सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल असेल. सध्या कुश ऑनलाईन अर्थातच डिजिटल या वेळेला जर आपण पाहिलं तर अप्रतिम ओमसाई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं स्कोरिंग करत असताना बऱ्याच वर्षापासून कुशला आपण पाहिलंय आणि आमचे ऑफिशियल स्कोरर सार्थक घरत यांना आपण सध्या पाहत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिशय चांगली माहिती देत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. 6.50च्या सरासरीने 13 धावा झालेत जय द्वारकाधीश लिंगापाडा या टीमच्या माध्यमातून. प्रमोदजी थँक्यू. इथे 2 खरे बिझनेसमॅन म्हणजे औद्योगिक करणामध्ये ज्याने स्वतःचा धंदा उभारला आणि 2 मराठी सुपुत्र बघायला मिळतात. एकाचं नाव आहे, त्या नाव सांगा. पार्थ भोसले. जे मराठा सांगली सत्याकडे बघायला मिळतात आणि वाडाचा सुपुत्र एक तुम्हाला बघायला मिळतो. आपलं नाव? आर्यन पाटील. तुमची दोघांची मैत्री कशी झाली? ऍक्च्युली आमचे फादर पण फ्रेंडच होते लहानपणापासून आणि तसेच आम्ही ऍक्च्युली बालवर्गापासून एकत्र आहोत. तो अशीच आम्हाला आयडिया आली सोप बद्दल आपण काहीतरी नवीन ट्राय करू. त्यासाठी आम्ही हा सोप चालू केलेला ग्लो ऑर्गॅनिक. थँक्यू सो मच. खरं मराठी पाऊल पडते पुढे. आज खऱ्या अर्थाने मराठी माणूस कुठे बघायला मिळतो हे तुम्ही जे बघा, तुम्ही मनापासून केलेलं मैत्रीचं रूपांतर आज एका औद्योगिक परिवारातून तुम्ही बिझनेसमॅन बनतात, त्याबद्दल अनेक अवॉर्ड टू कॉमेंट्री बॉक्स. हे होते आमचे ग्लोवा ऑर्गॅनिक सोप चे ब्रँड. स्वतःने मात्र तयार केले गेले, निर्मिती केले स्वतःने आणि हे मार्केटमध्ये चालेल यात ती मात्र शंका नाहीये. कारण राज्य स्वतःचं असावं, छोटं असलं तरी चालेल, परंतु ते स्वतःचं असावं आणि ते ग्लोवाने आता सध्या तरी केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. संघाची धावसंख्या 15, लॉस ऑफ 1 विकेट, 2.2 ओव्हर्स. सिंगल डबलला महत्व दिलंय. खास करून संघर्ष मुरबे यश फाउंडेशन या टीमचं मी कौतुक करेन. व्हाईट बॉलचा इशारा खूपच बाहेर होता वाईड लाईनच्या. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 धावा. ऑन साईटला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अप्रतिम फटका, ग्लोरियस शॉट, 4 रन. मॅग्निफिसंट टायमिंग. खूप चांगला फटका यावेळेला. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं होतं. काय फटका खेळला होता ऍक्शन रिप्ले मध्ये, परंतु फिल्डरला या वेळेला बॉलने बीट केलं आणि सरळ बॉल निघून गेला चौकारासाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20, लॉस ऑफ 1 विकेट. 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर विशाल. एक कूल अँड काल्म म्हणून खेळाडू ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. चांगला फटका ऑन साईडला, तेवढीच चांगली फिल्डिंग. स्टॉप केलं या बॉलला. कोणतीही धाव येणार नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धावा. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट चाबुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला जाऊन बॅटचं एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21, लॉस ऑफ 1 विकेट. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. नरम हाताने खेळले गेले. 1 रन येत असताना 3 षटकांचा खेळ. अखेरीस 22 धावा. 7.33च्या सरासरीने 22 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले जय द्वारकाधीश लिंगापाडा या टीमची.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2026 आपण अनुभवतायत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिली रात्र आणि अप्रतिम या स्पर्धेचा एक खरोखर वैशिष्ट्य राहिलंय की या स्पर्धेमध्ये जो काही फायदा मिळतो तो मात्र आपण पाहू शकतायत गरजवंतांना दिला जातो. मग ते काही आपण पाहिलं तर जे विद्यार्थी असतील, मग त्यानंतर आपण पाहिलं तर काही रुग्ण जे व्यक्तिमत्व असतील त्यांना मात्र हा जो काही खर्च असतो तो मात्र डोनेट केला जातो. म्हणून ही स्पर्धा एक वेगळ्या लेवलला पोहोचले गेले. खेळातून माणसं जोडणं या स्पर्धेने शिकवलंय. यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेली होती, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन. थँक्यू. 23 धावा झालेत आणि 2 गडी बाद. 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला खूप छान पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळत असताना डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. परफेक्ट इरादा त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु स्टंप्स चुकले आणि एक रन ऍड होत असताना स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका, परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या 24, लॉस ऑफ 3 विकेट. चोवीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल. सागर. चांगला फटका होता ऑन साईडला. तेवढीच उमेदीने फिल्डिंग केले. वा, वॉट फिल्डिंग. क्लास दाखवलाय यावेळेला. फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. पहिला डाव समाप्तीवर 25 धावा आणि विजयासाठी 26 धावा. काय ऍक्शन रिप्ले यावेळेला पाहायला मिळतं. विदिन सेकंदामध्ये बॉलला स्टॉप केलं. याला म्हणतात क्रिकेटवरचं डेडिकेशन. मॅग्निफिसंट फिल्डिंग. 25 धावा 24 बॉलमध्ये 26 रन. विजयासाठी संघर्ष मुरबे यश फाउंडेशन या टीम समोर ठेवण्यात आलंय. हो, चला फिल्डिंग सेट करायची आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2026. अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. पहिला सामना YBCCB वर्सेस आपण पाहिला रहमतनगर ए या टीम मध्ये रहमतनगर ए टीमने बाजी मारली. आणि आता जो सुरू आहे सामना तो आपण पाहतायत आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. जय द्वारकाधीश लिंगापाडा वर्सेस संघर्ष मुरबे यश फाउंडेशन. आणि सध्या 26 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. अतिशय चांगली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतेशदादा राऊत यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा त्रिवार अभिवादन. खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांच्या तत्वावर
चालणारं व्यक्तिमत्व सध्या आपल्याला पाहायला मिळतात. या खेळातून माणसं जोडणं आणि त्या खेळाडूंना किंवा माणसांना एक हात मदतीचं करणं हे आतिश दादा राऊत यांच्या विचारातून सातत्याने ही स्पर्धा उभारताना पाहायला मिळते. आणि त्यामुळेच म्हटलं जातं की शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी खरी मजा आहे ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये. आणि त्यामुळे ही स्पर्धा जी आहे ती शून्यातून साम्राज्य निर्माण केलंय. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य फक्त गरजवंतांना मदत करणं, फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. त्यामुळे अतिशदादा राऊत आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मानाचा सलाम असेल. 26 रन, 26 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. जरी या 24 बॉलमध्ये 26 धावा कमी वाटल्या तरी सुद्धा हे अंडरआर्म क्रिकेट आहे. मग ते क्रिकेट कोणतंही फॉर्मॅट असो, मग अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, गल्ली क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, परंतु या क्रिकेट फॉर्मॅटमध्ये कधीही धावा सेफ नसतात. बॉलर्स नेम प्लीज. बॉलरचं नाव सांगा जरा. सागर. षटक क्रमांक पहिलं आणि सागर पहिलं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल सागरचा विशालसाठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गॅप शोधलाय. वाह, हीच खासियत आहे या फलंदाजाची. गुड शॉट, सुपर टायमिंग, 4 रन. थँक्यू उर्वी डीजे यांच्या माध्यमातून आपण हे गीत ऐकतायत. मिस्टर रोया पाटील उर्वी डीजेचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख. चौकार आला आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. कोणती धाव येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 रन, 26 धावांचं लक्ष. चांगला बॉल होता, चांगला बॉल सागरचा. या वेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु पॅटर्न बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातातून मिस झाला होता, परंतु कोणतीही धाव येत नाहीये. डॉट बॉल. हलक्याशा हाताने चेंडूला नरम हाताने खेळलं गेलं. तत्पूर्वी सिंगल मिळेल. कव्हर पॉइंट मध्ये 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 6 या धावसंख्येवर विशाल आणि हार्दिक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघर्ष मुरबे यश फाउंडेशन या टीमची. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर करत असताना क्रिकेट कोणताही फॉर्मॅट असो, परंतु त्यावेळेला संयम बाळगणं ही फार महत्वाची गोष्ट असते. 7 धावा झालेत पहिल्या षटकामध्ये. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 19 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 19 रन, बॉल टू रन. जेव्हा जेव्हा मॅच अशा इक्वेशन मध्ये येतात त्या वेळेला मात्र एक वेगळाच रंगतदार स्थितीच्या वळणावर त्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी त्या मॅचेस पैसा वसूल मॅचेस असतात. 7 रन झालेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. विशाल 6 वर खेळतोय. एक चौकाराचा समावेश त्याच्या बॅटमधून. यानंतर जो संघ जिंकेल तो रहमतनगर या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. मग फर्स्ट हाफ क्लिअर केला जाईल पॅनल ए मधून. अप्रतिम चांगला फटका ऑन साईडला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. चौकार, गुड शॉट, 4 रन. थँक्यू. अग्नेश या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. अप्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना विशाल एक सेन्सिबल प्लेअर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, मग अंडरआर्म क्रिकेट असो
ओरम क्रिकेट असो या फॉर्मॅटमध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतोय. सॉफ्ट हँडने खेळला गेला होता या बॉलला, परंतु कॉलिंग चांगलं झालं. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्तीनंतर 12 रन. 14 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. चांगला फटका खेळला गेलाय. चांगली फिल्डिंग. वॉट फिल्डिंग. वा काय फिल्डिंगचा दर्जा. आणि विकेट किपरने सुद्धा मात्र या वेळेला जणू काही एसएल वर्ल्ड मध्ये आलोय आणि स्विमिंग पूल मध्ये सूर उडी मारले अशा पद्धतीने फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. वा वॉट फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. सुपर. आणि कॅमेरामॅनचं खरोखर कौतुक करावं लागेल. आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारा कॅमेरामॅन सध्या आपण पाहतायत सिराज घरत आणि ध्रुव घरत. एवन जोडी. अतिशय चांगल्या पद्धतीने कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारे हे दोन आमचे कॅमेरामॅन आहेत. 13 रन. 13 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली मिस्टर हार्दिकच्या माध्यमातून. हार्दिकला माहिती आहे विशाल यांचे बॅट 4 झाले. अशा वेळेला फक्त सिंगल काढून आपण विशालच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेणं हेच आपल्यासाठी चांगलं असेल. 14 रन झालेत. 12 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे, परंतु फक्त म्हणून चालणार नाहीये या क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साईडला खूप चांगला फटका. तेवढीच चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15. 2 षटकांचा खेळ झालाय. 12 बॉल. विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 11 रन. नीड 11 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम चांगला फटका आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. विशालला माहिती आहे या वेळेला घाई करून चालणार नाहीये. आता बॉल आहेत 11 बॉल मध्ये 11 रन. खरोखरच कौतुक करावं लागेल जय द्वारकाधीश लिंगापाडे या टीमचं. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेला होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल होता, परंतु बॅकअप चांगलं मिळालं. हलक्याशा हाताने थ्रो केला आणि इथे विकेट मिळाली. हार्दिकच्या स्वरूपात पहिला फलंदाज तंबूच्या असऱ्याला परतत असताना. बॉल 11 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला वाह स्लॉक स्वीप केलंय आणि सरळ बॉल निघून जाईल 4 रन साठी. विशालची हीच खासियत आहे. अप्रतिम बॅटिंग करत असताना आपण पाहतायत जसा बॉल आला तशा त्या बॉलला सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं. मॅग्निफिसंट शॉट. आता 10 बॉल आणि 7 रन. रहमतनगर 8 टीमचे कॅप्टन आपण तयारीशी लगेच टॉस साठी राहायचंय. पहिला हाफ आपण क्लिअर करणार आहोत. हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग यालाच म्हणतात. सेन्सिबल क्रिकेटर सेन्सेशनल बॅटिंग करत असताना 6 रनची आवश्यकता आहे. या अगोदर आपण आदरणीय सन्माननीय दीपक संके सरांचा आवाज या स्पर्धेमध्ये 3 दिवस सातत्याने ऐकणार आहोत. त्यांच्या समवेत संतोजी पाटील व्हॉइस ऑफ उमरवळी, तर एका साईडला व्हॉइस ऑफ बोईसर. अनेक वर्षांचा दांडगा अनुभव. तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला फार महत्व आहे. तसंच या समालोचन क्षेत्रामध्ये किती वर्ष काम केलं त्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने काम केलं, कशा पद्धतीने आतापर्यंत जागा टिकून ठेवले याला फार महत्व आहे. 21 धावा झालेत. आता 5 रनची आवश्यकता. 8 बॉल 5 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम चांगला फटका. वॉट अ शॉट. क्लास टायमिंग. काय फटका खेळला होता. नजाकत भरा शॉट. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. या 4 रनने संघाची धावसंख्या 25. स्कोर आर लेवल. 7 बॉल 1 रनची आवश्यकता.
पुन्हा एकदा टॅप केलंय आणि चौकाराने विजयी साकार होत असताना विशाल ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. 13 बॉल मध्ये 25 रन विशालच्या बॅटमधून आपण पाहिलात आणि ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. धर्मवीर आनंद दिगे साहेब चषक 2026 मध्ये विशाल ठरतायत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.